मित्रमैत्रिणींनो, आज आपण या व्हिडिओमध्ये राशीनुसार व्यक्तीचा स्वभाव व त्याच्या खास 15 गोष्टी भाग 3 पाहणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही भाग 1 व भाग 2 पाहिला नसेल तर जाऊन नक्की बघा. चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूयात. धनु रास 1. धनु ही दुहेरी स्वभावाची रास आहे. या राशीचे प्रतीक धनु आहे. ही राशी दक्षिण दिशा दर्शवते. 2. धनु राशीचे लोक खूप मोकळे मनाचे असतात. 3. नेहमी इतरांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. 4. धनु राशीच्या लोकांना जोखीम घेणे आवडते. ते निर्भय आणि आत्मविश्वासी असतात. ते अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि स्पष्ट वक्ते आहेत. स्पष्ट वक्तेपणामुळे इतरांच्या भावना दुखावल्या जातात. 6. बहुधा हे लोक इतरांच्या कामात ढवळाढवळ करत नाहीत आणि स्वतःच्या व्यवसायात लक्ष घालतात. 7. धनु राशीची मुले मध्यम उंचीची असतात. त्यांचे केस तपकिरी आणि डोळे मोठे आहेत. त्यांच्यात संयमाचा अभाव आहे. 8. यांना मेकअप करणाऱ्या मुली आवडतात व तपकिरी आणि पिवळा रंग आवडतो. अभ्यास आणि करिअरमुळे ते जीवनसाथी आणि वैवाहिक जीवनाकडे दुर्लक्ष करतात. तो आपल्या पत्नीला तक्रार करण्याची संधी देत नाही आणि त्याला घरगुती जीवनाचे महत्त्व समजते. त्यांचे जवळजवळ संपूर्ण आयुष्य पैसा मिळवण्यासाठी किंवा ते त्यांचे वडिलोपार्जित कार्य पुढे नेण्यासाठी कठोर परिश्रम करण्यात घालवतात. 11. या राशीच्या मुली चांगली श्रोता असतात व त्यांना खुले आणि प्रामाणिक वर्तन असलेले लोक आवडतात. या राशीच्या महिलांना गृहिणी बनण्यापेक्षा यशस्वी करिअर करायचे असते. 12. त्यांच्या जीवनात भौतिक सुखांना महत्त्व असते. सर्वसाधारणपणे आनंदी आणि समृद्ध जीवन जगतात. 13. या राशीचे लोक बहुधा त्यांच्या विचारसरणी वाढवत नाहीत आणि अनेकदा गोंधळात पडतात. त्यांना निर्णयापर्यंत पोहोचण्यास वेळ लागतो आणि हा विळंब कधीकधी हानिकारक ठरतो. मकर रास 1. मकर राशीचे चिन्ह मगर आहे. मकर राशीचे लोक खूप महत्त्वाकांक्षी असतात. आदर आणि यश मिळवण्यासाठी ते सतत काम करू शकतात. 2. त्यांच्याकडे राजेशाही स्वभाव आणि गंभीर व्यक्तिमत्व आहे. तुमची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील. 3. त्यांना प्रवास करायला आवडते. त्यांच्या गंभीर स्वभावामुळे या राशीतील लोक सहजासहजी मैत्री करत नाहीत. त्यांचे मित्र बहुतेक ऑफिस किंवा व्यवसायाशी संबंधित असतात. 4. सामान्यतः त्यांचे आवडते रंग तपकिरी आणि निळे असतात. ते कमी बोलतात, गंभीर असतात आणि उच्च पदावर असतात. 5. देव आणि नशिबावर विश्वास ठेवा. तीव्र पसंती आणि नापसंतीमुळे त्यांचे वैवाहिक जीवन लवचिक नाही आणि त्याच्यासाठी जोडीदाराला तुमच्याबद्दल अस्वस्थता वाटू शकते. मकर राशीची मुले कमी बोलकी असतात. त्यांच्या हाताची पकड खूप मजबूत असते. दिसायला निस्तेज पण मानसिकदृष्ट्या खूप सक्रिय असतात. 7. प्रत्येक काम अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने करा. त्यांना गडद निळे किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घातलेल्या मुली आवडतात. 8. तुमचे शांत राहणे तुमच्या जोडीदाराला खूप प्रिय वाटते. जर तुमच्या जोडीदाराला तुमचे वागणे चांगले समजले तर तुमचे आयुष्य आनंदाने व्यतीत होते. 9. तुम्ही तुमच्या जीवनसाथी किंवा मित्राच्या मदतीने प्रगती साधू शकता. मित्रमैत्रिणींनो, पुढे जाण्याआधी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा आणि तुमची रास कोणती आहे ते नक्की कळवा. 10. मकर राशीच्या मुली उंच आणि सडपातळ असतात. त्यांना व्यायाम वगैरे करायला आवडते. तुमची उंची उंच असूनही तुम्हाला उंच टाचांच्या सँडल घालायला आवडतात. 11. पारंपरिक मूल्यांवर विश्वास ठेवणारे छोट्या वाक्यात तिचे विचार व्यक्त करतात. 12.
इतरांचे विचार चांगले समजू शकतात. त्यांचे अनेक मित्र आहेत आणि त्यांना नृत्याची आवड आहे. 13. तुम्ही तुमच्या घराची किंवा घरातील कामांची जास्त काळजी करू नका. कुंभ रास हे राशीचे 11वे चिन्ह आहे. या राशीचा स्वामी शनी आहे. शनी हा मंद ग्रह असून त्याचा रंग निळा आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना गांभीर्य आवडते आणि गंभीरपणेच काम करतात. 2. कुंभ राशीचे लोक बुद्धिमान तसेच व्यवहारी असतात. जीवनात स्वतंत्राच्या बाजूने आहेत. त्याच निसर्गावरही अपार प्रेम आहे. 3. लवकरच कोणाशीही मैत्री प्रस्थापित करू शकतात. यांना सामाजिक कार्यात रस आहे. यांना साहित्य, कला, संगीत आणि परोपकाराची खूप आवड आहे. 4. या राशीच्या लोकांची साहित्यावरही उच्च स्तरावर प्रेम असते. 5. या राशीतील लोक सामान्यतः गंभीर आणि कमी बोलणाऱ्या लोकांकडे आकर्षित होतात. 6. तुमचे वागणे प्रत्येकाला तुमच्याकडे आकर्षित करते. 7. कुंभ राशीची मुले बारीक असतात. त्यांचे वागणे प्रेमळ असते. त्यांचे हसणे त्यांना आकर्षण आणि व्यक्तिमत्व देते. 8. त्यांच्या आवड दर्जेदार अन्न आणि कपड्यांकडे असते. ते बोलण्यापेक्षा ऐकणे पसंत करतात. त्यांना लोकांना भेटायला आवडते. 9. तुम्ही तुमच्या व्यवहारात खूप प्रामाणिक आहात म्हणून अनेक मुली तुमच्या चाहत्या आहेत. आपण कलात्मक रुची आणि सौम्य व्यक्तिमत्व असलेल्या मुलींकडे आकर्षित आहेत. 10. त्यांच्या इच्छा इतरांवर लादणे आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल आपुलकी बाळगणे आवडत नाही. 11. कुंभ राशीच्या मुलींचे डोळे मोठे आणि तपकिरी केस असतात. ते कमी बोलतात आणि त्यांचे हसणे आकर्षक असते. त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक आहे, परंतु ते कोणालाही सहजपणे आपले बनवत नाहीत. हे अतिशय सुंदर आणि आकर्षक असतात. 13. तुम्ही तुमचा वेळ कोणत्याही कलात्मक आवडी, चित्रकला, कविता, संगीत, नृत्य किंवा लेखन इत्यादीमध्ये घालवता. मीन रास 1. मीन राशीचे चिन्ह मासे आहे. मीन राशीचे लोक त्यांच्या मैत्रीपूर्ण वागणुकीमुळे त्यांच्या कार्यालयात आणि परिसरात प्रसिद्ध आहेत. 2. तुम्ही कधीही खूप मैत्रीपूर्ण वागत नाहीत. उलट तुमचे वागणे खूप नियंत्रित राहते. ते एखाद्याचे विचार सहज वाचू शकतात. ते त्यांच्या बाजूने उदार आणि संवेदनशील आहेत आणि अनावश्यक दिखावा आणि फसवणूक पूर्णपणे नापसंत करतात. 4. एकदा तुम्ही एखाद्यावर विश्वास ठेवलात की तो कायमचा असतो, म्हणूनच तुम्ही निर्माण करता. 5. हे सौंदर्याच्या जगात राहतात आणि कल्पनाशक्ती खूप मजबूत आहे. बहुतेक लोकांना लेखन आणि वाचनाची आवड असते. तुम्ही निळ्या, पांढऱ्या आणि लाल रंगाकडे आकर्षित आहात. 6. या राशीतील लोक स्वभावाने कलाप्रेमी आहेत. बुद्धिमान आणि सुसंस्कृत व्यक्ती तुम्हाला आकर्षित करते. 7. तुमचे पैसे अतिशय काळजीपूर्वक खर्च करा. तुमचे जवळचे मित्र क्वचितच 1 किंवा 2 असतात. त्यांच्याकडे ते त्यांच्या मनातील सर्व काही व्यक्त करू शकतात. ते विश्वासघात सोडून काहीही सहन करू शकतात. मीन राशीच्या मुलांचे हृदय भावनिक आणि पाणीदार डोळे असतात. काही बोलण्यापूर्वी 2दा विचार करतात. तुमच्या जीवनाकडे खूप लवचिकता दृष्टिकोन आहे. 9. आपल्या कार्यक्षेत्रात स्वतःचे नाव कमवण्यासाठी कठोर परिश्रम करतात. यांना हुशार आणि आनंदी लोक आवडतात. 10. तुम्ही तुमच्या भावना एखाद्याला अत्यंत संकोचपणे व्यक्त करू शकता. 11. स्वतः घराच्या कामात हस्तक्षेप करत नाहीत किंवा तुमच्या व्यावसायिक कामात त्याचा हस्तक्षेप तुम्हाला आवडत नाही. 11. स्वतःच्या घरच्या कामात हस्तक्षेप करत नाहीत किंवा तुमच्या व्यावसायिक कामात त्यांचा हस्तक्षेप तुम्हाला आवडत नाही. तुमचे वैवाहिक जीवन इतर राशींच्या तुलनेत सर्वात आनंदी राहते. मीन राशीच्या मुली भावूक असतात आणि त्यांचे डोळे चमकदार असतात. ती कोणाशीही सहज मैत्री करत नाहीत, पण एकदा तिचा त्यांच्यावर विश्वास बसला की त्यांच्या भावना त्यांच्याशी शेअर करते.
तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.